नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। दरम्यान नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। तर काही दृश्य आपण बघतो ज्यामध्ये आपल्या लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आपल्याला वाहताना दिसतोय। दमदार पाऊस झालाय आणि अनेक जे बंधारे आहेत, अनेक जे पूल आहेत ते सुद्धा आता पाण्याखाली गेलेत। त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागतोय। वर्ध्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे यशोदा नदीला पूर आलेला आहे आणि सरूळच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे टाकळी या ठिकाणी जाण्यासाठी त्या काल रात्री 7 वाजता निघालेल्या राजेश इंगोले आणि मारुती नैताम यांना कुठे थांबायचा प्रश्न निर्माण झाला होता। कुठे जायचं हे विचार करत असतानाच त्यांना शेतातील तुकडोजी महाराजांचं मंदिर दिसलं आणि त्यातच त्यांनी आश्रय घेत अन्न आणि पाण्यापासून रात्र काढलेली आहे। आज सकाळपासून पाणी ओसरण्याची ते वाट बघतायत। पाण्याची पातळी अचानक वाढली त्यामुळे वाहतूक करताना मोठ्या अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागतोय। काही नागरिक या ठिकाणी अडकलेले होते आणि एका मंदिरातच त्यांना रात्र काढावी लागलेली आहे। आता पाणी ओसरण्याची वाट बघतायत आणि त्यानंतरच त्यांना पुढचा प्रवास करता येणार आहे। जिल्ह्यामध्ये 36 तासापासून जो मुसळधार पाऊस झाला याचा फटका जो आहे तो मार्ग बंद होण्यात झालेला आहे। सरूळ येथील यशोदा नदीला पूर आल्यामुळे राळेगाव हा जो मार्ग आहे तो बंद झाला आहे आणि या मार्ग बंद झाल्यामुळे पलीकडच्या गावातील असणारे जे नागरिक आहेत ते नागरिक काही शेतातील एका मंदिरात थांबले होते। रात्रभर त्यांनी या मंदिरात वास्तव्य केलं, मात्र या ठिकाणी त्यांना कोणती सोयी सुविधा नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। काका कुठले आहेत तुम्ही? आणि त्यांना टाकीला तेव्हा आम्ही सेवाग्रामला दवाखान्यात आणि काल 4 वाजतापासून इथे आहोत। खाण्यापिण्याची कोणतीच काही व्यवस्था नाही, पाणी गिनी काहीच नाही। रात्रीचं कुठं पाणी देणार काही मंदिरात पाणी नाही काही। आपण काय सांगाल? मी यवतमाळला काल कामाला गेलो, तिथून मी आलो 7 वाजता मी आलो। 7 वाजता मी इथं आलो, नदीच्या काठावरती नद पूर्ण भरून होती। त्याच्यामुळे इथंच मला मुक्काम त्या मंदिरात आम्ही राहिलो। मंदिरात पाणी होतं? काहीच नाही, मंदिरात पाणी गिनी काहीच नाही, काहीच व्यवस्था नाही, काही लाईट नाही, काही नाही। तिथे असं बोलत असं उभंच होतो रात्रभर। किती जण होते? आम्ही 2 जण। प्रशासनाचं कोणी आलं होतं का? नाही कोणीच नाही आलं, कोणी आलं नाही काही नाही। फक्त सकाळी सुद्धा पोलीसची गाडी गेली येऊन इथून। त्यांनी काही विचारपूस केली? काहीच नाही विचारलं आम्हाला। आपण कुठून आले आणि कुठे चालले होते? आम्ही कुर्दळीहून आलो, सोनेगाव बाईला राहतो। सोनेगाव बाईला म्हणजे 7 वाजता आलो इथे। 7 वाजतापासून पाणी उतरायची वाट पाहत काही कुठे थांबले होते? इथेच थांबलो। काही अधिकारी कर्मचारी कोणी आलं? कोणी कर्मचारी नाही आलं, कोणी अधिकारी नाही आलं। काय सांगाल तुम्ही पावसाच्या संदर्भात म्हणजे आता येता रस्त्यात असं वाटलं का जाता येईन बा आपल्याला सरळ मताना। तर इथं नदीला भयंकर पूर आहे, त्याच्यामुळे इथे थांबलो। चहा पाणी काही नाही, नाश्ता वगैरे काही नाही, अजून काही केलं नाही सकाळी 7 वाजतापासून। काल सायंकाळच्या 7 वाजल्यापासून हे जे नागरिक आहे हे शेतामधील एका मंदिरात थांबले होते आणि तेव्हापासून ते इथेच या ठिकाणी आता पूर ओसरण्याची जी वाट पाहत आहे। मात्र अजूनपर्यंत कोणताही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आला नाही आणि त्यांनी विचारपूस केली सुद्धा नसल्याची खंत या ठिकाणी व्यक्त केली आहे। नरेंद्र मोदी, न्यूज 18 मराठी, सरूळ, वर्धा। तर इकडे जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हातनूर धरणामध्ये आता पाण्याची आवक झपाट्याने वाढते। धरणातून होणाऱ्या विसर्गात सुद्धा वाढ केली जाते आणि त्यामुळे सध्या धरणाच्या 41 पैकी 36 दरवाजामधून तापी नदीपात्रात 1,85,828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाण्याची आवक अशीच कायम राहिल्यास धरणातून 3,50,000 ते 3,75,000 क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागानं व्यक्त केलेली आहे। या पार्श्वभूमीवरती तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनानं दिल्या। राज्यभरामध्ये गेले 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील व विदर्भ, मध्य प्रदेश
या क्षेत्रामध्येही गेले 2 दिवसापासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे हातनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्येही पाण्याची आवक वाढल्याने हातनूर धरणाचे 41 दरवाजेपैकी 4 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आणि 32 दरवाजे हे 2 मीटरने उघडण्यात आले आणि तापी नदी पात्रामध्ये 1,85,000 क्युसेक्सने विसर्ग तापी नदी पात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे. तसेच जिल्हा प्रशासन असेल व आपत्ती व्यवस्था असेल यांनाही सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनतर्फे देण्यात आलेला आहे. तसेच पाटबंधारे विभागाने नागरिकांना आवाहन केलेलं आहे, कोणीही आपले गोरढोरं हे तापी नदी किनारे घेऊन जाऊ नये, जेणेकरून कोणतीही जीवितहानी होऊ शकते. यासाठी प्रशासन आणि पाटबंधारेतर्फे नागरिकांना धोंडी पिटून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 मराठी, भुसावळ. तर जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यामध्ये चोरवड या ठिकाणी अंजनी नदीला आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. नदीवरील पुलावरती सुमारे 4 फूट पाणी आहे आणि पारोळा भडगाव मार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. पुराच्या पाण्यामुळे चोरवड ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामीण दवाखाना, महादेव मंदिर तसंच विठ्ठल मंदिर या सगळ्या ठिकाणी आता पाणी शिरलेलं आहे. या परिसरात सध्या चिंतेचं वातावरण आहे. प्रशासनाकडून या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवलं जात असून नागरिकांना नदी किंवा पुलाजवळ न जाण्याचं आवाहन केलं जात आहे. महापुरामुळे वाहतुकीवरती परिणाम झाला आहे आणि नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासन करतं. धाराशिव जिल्हा पोलीस कार्यालयात मोठा गोंधळ उडाला आणि गावगुंडांच्या त्रासाने हैराण झालेल्या गावकऱ्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केलंय. पवन जीवन पोळ या गावगुंडासह त्याच्या टोळीवरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करतात. गेल्या काही दिवसात या गुंडांनी एका लहान मुलीची छेड काढत तिच्या घरच्यांना मारहाण केल्याचं समोर आलं आणि त्यामुळे गावकरी संतप्त झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येते. धाराशिवच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं जाते. संतप्त गावकरी सगळे एकत्र आले आणि ते आंदोलन करतात. जिल्हाधिकारी साहेब, अधीक्षक साहेबांच्या का लक्षात आल्या नाहीत? त्या प्रवृत्तीला मागच्याच काळात का हाणून पाळलं नाही? आज माझ्या जीविताला धोका. मी मीडिया पुढे बोलतोय. आज जेवढे लोक या ठिकाणी आलेत त्यांचे शूटिंग गावामध्ये घेतलेत. काय अवस्था? पवन जीवन पौळ हा व्यक्ती आहे आणि त्याचा मावना गणेश कांबळे. काय दहशत! मुली बाळाला धक्के देतात, नाही तिथं हात लावतात. काय परवा दिवशी आमच्या गावामध्ये एक किस्सा झाला की मुलीला छेडछाड करण्यात आली. त्या मुलीला छेडछाड केल्यानंतर त्या मुलीच्या भावानं प्रत्युत्तर म्हणून विचारलं की तू अशा पद्धतीनं माझ्या बहिणीला तू छेडलं का, असं म्हणल्यानंतर त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्याला मारहाण केल्यानंतर तो मुलगा घरी पळून गेला. घरी पळून गेल्यानंतर त्याच्या आजीला, त्याच्या वडिलाला कत्तीनं, कोयत्यानं आणि काठीनं, रॉडनं बेदम मारहाण करण्यात आली. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजप कार्यकर्त्याने बँक मॅनेजरच्या कांचिलात लगावल्याचा प्रकार समोर आलाय. जालना जिल्ह्यातल्या आष्टीमध्ये सगळा प्रकार घडला. परतूर तालुक्यातील आष्टी या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी एका मयत शेतकऱ्याच्या नावे कर्जमाफी झाली. मात्र बँक मॅनेजरने त्या मयत शेतकऱ्याच्या वारसांना पुरावा आणण्यास सांगितलं. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होत बँकेमध्ये राडा घातला आणि यावेळेला भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांचा व्हिडिओ कॉल सुरू असतानाच भाजप कार्यकर्त्याने बँक मॅनेजरच्या कांचिलात लगावली. दरम्यान बँक मॅनेजर हितेश दामोर यांच्या फिर्यादीवरून 10 जणांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार शहरात गेल्या अनेक दिवसांपासून एका माकडाने चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. एकलव्य आणि कमला नेहरू विद्यालय परिसरामध्ये या माकडाचा वावर वाढलाय आणि एका शिक्षकावरती पुन्हा हल्ला झाल्यामुळे दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पाठवण्यात आलेलं असून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण आहे. दरम्यान माकडाला पकडण्यासाठी वन विभागाचं विशेष पथक सध्या प्रयत्न करत आहे. करमाळा तालुक्यामध्ये पोलिसांनी गांजा तस्करांवरती मोठी कारवाई केली आहे. टेंभुर्णी ते जेऊर मार्गावरून पोलिसांनी एकाला अटक केलेली आहे. त्याच्याकडून कारसह संपूर्ण मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईत पोलिसांनी एकूण 10,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. करमाळा पोलिसांची गांजाबाबतची आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई समजली जाते आणि कारवाई पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या पथकाकडून केली जाते. आणि सदर बाबतची गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये 10 किलो 100 ग्रॅम असा
गांजा एकूण 2,52,500 रुपयाचा, त्याचप्रमाणे सिल्वर रंगाची पजेरो स्पोर्ट्स कार ही साधारण 8 लाख रुपयाची, अशी मिळून 10,52,500 रुपयांचा मुद्देमाल मिळून आलेला आहे. नागपूर जिल्ह्यामधील सावनेर तालुक्यात 2 सख्ख्या भावांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माळेगाव टाउन या ठिकाणी रेल्वे रुळांवरती दोघांचे मृतदेह आढळले आणि त्यानंतर परिसरामध्ये खळबळ उडाली. बेकरी व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडलं. घर जप्तीची नोटीस मिळाल्यानंतर दोघेही मानसिक तणावात असल्याची माहिती आहे. गुरुवारी सकाळी शेतात जात असल्याचं सांगत घराबाहेर पडलेल्या दोघांनी धावत्या मालगाडीसमोर उडी घेतली असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. सावनेर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आणि याचा अधिकचा तपास सुरू आहे.